कसलं चमचमीत दिसतंय ना, पण हे चिकन किंवा मटण नाही आहे. ही फणसाची भाजी आहे. कवळ्या फणसाची भाजी कोकणी पद्धतीची आज आपण बघणार आहोत. पटकन सुरुवात करूया. बघा, झाडावरून मस्तपैकी फणस छोटासा एकदम तोडून आणलेला आहे. त्याचा वरचा दांडा काढून टाकायचा आणि त्याचा वरचा चीक आहे ना तो पुसून घ्यायचा. फणस खूप कवळा आहे म्हणून फक्त त्याचा मधला असा काप आणि वरची साल थोडीशी अशी हलगत काढून घ्यायची आहे आणि त्याचे ना बारीक बारीक असे काप करून घ्यायचे आहेत. बारीक म्हणजे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही काप करून घेऊ शकता. कापून झाल्यानंतर ते लगेच पाण्यामध्ये ठेवायचे काप फणसाचे, नाहीतर ते काळे पडतात. आता बघा, मी ते धुवून एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले. त्याच्यामध्ये हळद आणि मीठ लावून ते असंच ठेवून द्यायचं. त्याच्याने फणसाच्या भाजीला खूप छान चव येते. तर इकडे बघा, मी भाजीचा मसाला पण काढलेला आहे. 2 मोठे कांदे घेतलेले आहेत चिरून. ते बघा कढईमध्ये चांगले परतून घ्यायचे. ते परतल्यानंतर ना खोबरं, दालचिनी, काळी मिरी, लवंग, जायपत्री, लसूण, आलं हे सगळं ना छान असं भाजून बघा थंड करून त्याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि वाटताना थोडीशी त्याच्यात कोथिंबीर पण ॲड करायची आहे. वाटण बघा मस्त तयार झालेलं आहे. आता भाजीला फोडणी देऊया. तर बघा, कढई घेतलेली आहे. कढईमध्ये एक पळीभर तेल घेतलेलं आहे. त्या तेलामध्ये ना आपण जे फणस आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेले ना ते छान असे परतून घेतलेले आहेत. म्हणजे काय होतं, ते अर्धवट शिजले जातात. आणि बघा, आता त्याच कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे आणि जो आपण तयार वाटण आहे ना तो परतून त्याला 2 मिनटं वाफ आणून दिलेली आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूया. हळद घेतलेली आहे, धना पावडर घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, आपला मालवणी मसाला घेतलेला आहे, थोडी काश्मीरी मिरची घेतलेली आहे आणि 1 चमचा जिरा पावडर घेतलेला आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर जे आपण मिक्सरमध्ये वाटण केलं ना त्याच भांड्यामध्ये पाणी घेऊन बघा मी आपल्या वाटपामध्ये घेतलेला आहे. आणि ग्रेव्ही तुम्हाला कितपत पाहिजे तेवढी घ्या. 2 मिनटं झाकून ठेवल्यानंतर बघा छान तेल अशी उकळ आलेली आहे. परतून घेतलेला फणस आहे ना ते आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं. चवीनुसार मीठ ॲड करूया. वरून कोथिंबीर भुरभुरे आपण. आणि तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी, जसं ग्रेव्ही पाहिजे ना तशी तुम्ही ही भाजी करू शकता. थोडंसं पाणी ॲड करून परत आपण 5 ते 10 मिनटं झाकून बघा. मस्त, बघितलं कसली भाजी तयार झाली ना. तर हो, ही चिकन आणि मटण पण फेल करते ही भाजी, एवढी भारी लागते. तर कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा.